त्यांनी काहीतरी निश्चित केलंय की मला हे करायचंय. तुम्ही सुद्धा घरामध्ये बघा, लक्षात घ्या, वडीलधारी माणसं एखादं टार्गेट करत असताना तुमचा भाऊ बहीण कोणतरी मोठा असेल तर त्यांच्या लग्नाचा विषय कधी निघतो. कुणाची डोक्यामध्ये कल्पना येते की आता आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचंय, केलं पाहिजे. एक विचार येतो, ठरवतात ते आता करूया. त्या अगोदर बऱ्याच लोकांनी विचारलेलं असतं, आपण म्हणतो कर्तव्य नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, आपण ठरवल्याशिवाय करत नाही. अगदी सकाळी उठण्यासाठी सुद्धा कारण लागतं आपल्याला. त्याचं उठणार का? किती वाजता कॉलेज असतं? सकाळी 7 ला. किती वाजता उठता? बरोबर. समजा कॉलेज जर 9 वाजता असतं तर किती वाजता उठले असते? बघा, काय बोलत नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या. अगदी बरोबर आहे. हे आपलं टार्गेट कुठे आहे ना? लक्षात घ्या, आपला दिवस सुद्धा बिना टार्गेटचा सुरू होत नाही आणि संपत नाही. एखादा पिक्चर संध्याकाळी बघायला लागलं तर असं वाटतं, अरे बापरे, उद्या सकाळी 6 वाजता उठायचं, 7 वाजता कॉलेज आहे. घरी स्विच ऑफ पुढे झाले, परत ते डिग्री माझ्याकडे आहे. आता बघितले मला परत तोच काय बघायचा, मला पण का उद्या सकाळी उठेल. लक्षात घ्या, हा बियाणीचा बिझनेस करण्यासाठी तुमच्या समोर टार्गेट असणं गरजेचं आहे. आणि तुमची खूप चांगली सुरुवात होणार या बिझनेस मध्ये. आता का आपल्या समोर ऑलरेडी एक कंपनीने टार्गेट दिलंय की 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही 35 ए साइडला 35 बी साइडला लोक घेऊन या बिझनेस मध्ये. लोक आणावं लागतात, लोक आणावं लागतात, कारण लोक थंड झाले. थंड कशामुळे झाले? तर त्यांना आपल्याला काय खरं नाही. आपल्या मीटिंग मध्ये लोकांना असं वाटतं काय नाही चालेल तर चालणार आपलं काय कराय. आतापर्यंत जशा पाट्या टाकल्या तसंच पुढे होणार आहे पुढे. मला सांगा व्हेरी फ्रँकली, जोपर्यंत आपण टीआरपीची मीटिंग बघत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा वाटत नाही की 50,000 रुपये दर महिना गारगोटी दर मिळू शकतो किंवा 1 लाख रुपयाचं उत्पन्न मी गारगोटी दर मिळू शकतो. नाही वाटत आहे शक्य? मला सांगा 1 लाख रुपये तुम्हाला दर महिन्याचे मिळाले म्हणजे वर्षाचे 12 लाख रुपये निव्वळ उत्पन्न. 12 लाख रुपये निव्वळ उत्पन्न. तर एवढे गेले आणि एवढं उसाचं बिल आलं म्हणजे तो प्रॉफिट नाहीये, बरोबर? तर 12 लाख रुपये तुम्हाला कमवायचे असतील तर अंदाजे किती तुम्हाला जमीन पाहिजे उसाच्या माध्यमातून फायदा बाजूला काढायचा आहे. बिल नव्हे उसाचं, फायदा बाजूला 12 लाख रुपये झाला पाहिजे. मला सांगा किती टन ऊस घालावा लागेल, किती रुपयाचा ऊस घालावा लागेल? तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यात. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दुधाचा व्यवसाय मला माहिती चांगला. दूध तुम्हाला समजा 20 रुपये लिटर तुम्ही डेअरीला घालत असाल, सोसायटीला 22 रुपये घ्या, 25 रुपये 7 काय जे काय असेल ते असेल, बरोबर? ते डेअरीचं बिल जर समजा 1000 रुपये आलं म्हणजे फायदा आहे का 1000? जनावर काय दुसऱ्या देशात सोडलं काय चरायला? मग म्हणताय तुमचा फायदा. हा पेन कुठली खायला घालतात, चोरून आणता काय? नाही ना, राईट? गुस्सा लागेल त्याला वेटरनरी डॉक्टर वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे खर्च जाऊ. म्हणजे जर 1000 मला आठवड्याचं बिल जर आलं तर 1000 माझा फायदा नाही, 200-300 रुपये फायदा असेल, राईट? 20-30%, 40% फायदा असेल. कमीच असेल तर ऍक्च्युअली एवढा पण नाहीये. आपल्याकडे व्यवसाय दुधाचा आपण जोडधंदा म्हणून करतो, तो परवडत नाहीच. तसं उसाचं बिल किती आलं पाहिजे म्हणजे 12 लाख रुपये फायदा म्हणून बाजूला काढतोय. आणि किती एकर जमीन असली पाहिजे सांगा? सगळे शेतकरी आपण किती विषय घेतात, कधी विचारच केला किती येतात आणि किती जातात कळत नाही. कारण येतात अपेक्षेपेक्षा कमी, जातात अपेक्षेपेक्षा जास्ती, म्हणून आम्ही अजून करतात. बरोबर? किती? 20 एकर जमीन पाहिजे. एका जमिनीची कॉस्ट तुम्ही मला सांगितली जातात. मी जर आता पेटून उठलो, अरे वा चला आपण तो ऊस घालूया. पाटील साहेबांनी मला कालच सांगितलं की तुम्ही पण जमीन घेऊ शकता, त्यांना सपोर्ट करेल अशी यायला सांगितलं. 20 एकर साठी किती कॉस्ट झाली? 1,20,00,000 रुपये. 1,20,00,000 रुपये मी गुंतवणूक करतो, भागलं का? भागणार नाही. तिथून पुढे मला ती 20 एकर जमीन कसण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल. जसं सरांनी मगाशी सांगितलं, व्यवसाय करायचा म्हणजे वेळ द्यावा लागेल, त्याचं तांत्रिक माहिती पाहिजे. आणि मला नसेल तर संतोष सरांचं कोणतरी मला जवळ घ्यावं लागेल, कुणाच तरी मार्गदर्शन घ्यावं लागेल. लोक तिथे मला ठेवावे लागतील की तुम्ही हे सांभाळा. सांभाळलं तर बरं, तुम्हाला माहिती आहे काय होत असतं, राईट? आणि वर्षानंतर ते बिल सरकार ठरवणार किंवा कारखान्यावाले ठरवणार नक्की किती रेट द्यायचा तुमच्या मालाला, ज्याची मेहनत तुम्ही वर्षभर घेतलेली आहे. आणि मग ते बिल यायच्या अगोदर भाडे कुठलेले असतात, कारण मग पैसे आता पुढे
तर ते पण तुकडे तुकडे येतात माझ्यामध्ये, एकदम काही नाही. म्हणजे तुम्ही तिचं धाडस केलं. 1,00,000 रुपये कमवण्यासाठी कोटी, सव्वा कोटी, 2 कोटी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आपण स्वप्न बघू शकतो 1,00,000चं. आणि जर मला 2 लाख कमवायचे असतील तर लक्षात ठेवा, हा पीआरचा बिझनेस आपल्याकडे काय मागतोय, म्हणजे फक्त निर्णय मागतोय. एक जिगर पाहिजे आपण, येस आय कॅन डू इट, मी करू शकतो. मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये मी काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि जसं पाटील सर म्हणाले की मार्केटिंग प्रत्येक व्यक्ती करतोय, कन्व्हिन्स प्रत्येक व्यक्ती करतोय. अगदी ताणं बाळ 2 दिवसाचं जन्मलेलं त्याला भूक लागली की ते केक काढतं, म्हणजे काय सांगतो, मला दूध पाहिजे. आणि आईला ते दूध पाजावं लागतं. अगदी 12 वाजता पहाटे उठत असेल किंवा 2 वाजता उठत असेल, 3 वाजता उठत असेल, त्याला भूक लागली की ते काढते, म्हणजे कन्व्हिन्सच करत. लक्षात ठेवा, तरी शी शू केली, ओलं नको असते त्याला की लगेच भूक लागायचं होतं. जे पाहिजे ते करून घेतं. लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? तुम्ही असं कधी बघितलंय त्यांनी शी शू केले निवांत बसले नाही. बरं, त्या लहान बाळाला सुद्धा बदल अपेक्षित आहे, बदललं पाहिजे असं म्हणतो. आणि आम्ही आज एवढ्या वर्षाचे झालो, जे काही तुम्ही झालेला असाल, कॉलेज स्टुडंट पासून अगदी वयस्कर मंडळी पण आहेत, आम्ही बदललं नाही पाहिजे का? वातावरणामध्ये काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, इंडस्ट्री कुठे चालली आहे, कुठे कसल्या पद्धतीचं मार्केटिंग चाललेलं आहे, कशा पद्धतीने लोक काम करतात, कशा पद्धतीने लोक करिअर बनवतात, कशा पद्धतीने पैसा कमवला जातोय. आमच्यासाठी नाही, कमीत कमी पुढच्या पिढीसाठी तरी आम्हाला एक पाया बनवून देणं गरजेचं आहे, एक प्लॅटफॉर्म, एक स्टेज देणं गरजेचं आहे. पूर्वी लोक 7वी 8वी झाले की शिक्षक व्हायचे, ओढून द्यायचे शिक्षक होऊन, बरोबर बरोबर आहे सर? 7वी 8वीचा पण व्यक्ती शिक्षक म्हणून काम करत होता. आणि आता एमए करेल, पीएचडी करेल, बीएड करेल, बीएड करेल, एमएड करेल, एमपीड करेल, काय काय करेल आणि 2 लाख रुपये घेऊन करेल. आमदाराचं लग्न आहे ना, कशासाठी गोळा करतात? त्याच्यासाठी आपल्यालाच काय करतात, रिसेप्शन कुणासाठी काम करायचं तुला विचार. एवढं सगळं झाल्यानंतर उत्पन्न काय, सिक्युरिटी काय आहे, सिक्युरिटी काय, कशासाठी काम, तुला विचार करा आपण आपल्या लाईफ मध्ये नक्की काय करतोय. ह्या यंगस्टर मंडळी तर खरंच खूप चांगली सुरसंधी आहे त्यांना. 20-22च्या एज मध्ये, 18-19च्या एज मध्ये तुम्हाला ही संधी मिळते. 25च्या पुढे जर तुम्ही काम नाही करणार, विषय करणार आहे. किती वय आहे तुमचं? विचार करून किती वय तुमचं? 21 सर, वय किती आहे? 23, राईट? तुम्ही लक्षात घ्या, इथून 5 वर्ष पुढे कल्पना फक्त करून बघा, इथून पुढची 5 वर्ष तुम्ही पीआरबी बरोबर राहणार. 2 वर्ष शिकण्यामध्ये जातील तुमची, 2 वर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला जाईल. आणि हा विकास होत असताना तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत. 1,00,000 रुपये कमवायचं टार्गेट असेल ना, 1 जानेवारी 2012 पासून तुम्ही सहज 1 लाखाचा चेक तुमच्या हातात घेऊ शकता. सव्वा कोटीची गुंतवणूक करायची गरज नाही. गुंतवणूक करायची तुमच्या निर्णयाची आणि जिगर आपल्याला पाहिजे की यस मी करणार, मी करून दाखवणार, मला करायचंय. कुणासाठी? माझ्या कुटुंबासाठी. 6 महिन्यामध्ये 1 लाखाची फिगर डेव्हलप करणं अवघड नाही. तुमच्याच भागामध्ये काही मंडळी 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून आमच्या सोबत आहेत, आता गाड्यांमध्ये फिरतायत. अजून थोडे दिवस थांबा, दसरा दिवाळीपर्यंत किती गाड्या या गाड्यांमध्ये तुम्ही बघा. पीआरबीच्या माध्यमाने त्यांनी पैसे कमवले आणि त्यांनी स्वतः गाडी घेतली. साधा प्लॅटफॉर्म आहे. काय करता तुम्ही? तुम्ही 1500 रुपये गाडी पॅकेज घेता आणि छाती ठोकून तुम्ही 1500 रुपये घेतले आणि त्याला ज्या वस्तू द्यायच्या दिल्या, आपला हिशोब संपला. गिव्ह अँड टेक. हिशोब संपला म्हणजे आपण कुणाचं देणं लागत नाही. कुठलीही आपण प्रॉमिस करत नाही, कमिटमेंट देत नाही की असं होणार आहे, तसं होणार आहे, मग तुम्हाला पैसे मिळणार नाही. पेंडेंट अशी वस्तू आहे, लावारसाचा दगड आहे. लावारस माहिती ना? लावारसाचा दगड आहे. ह्या लावारसाच्या दगडामधून पृथ्वीच्या गर्भामधून जे काही मिनरल्स, क्षार जो काय आपण बोलू शकतो, मराठी भाषेत चुकू शकतं, जे काही क्षार आहे, मिनरल्स आहेत, जे काही धातुत्व असतील, हे सगळे त्या क्षारामध्ये एकवटलेले असतात. ज्यावेळेला तो लावारस थंड होतो तेव्हा दगड होतो, त्याची भुकटी, त्याची पावडर बनवली जाते आणि मग हे पेंडेंट तयार होतो. बरोबर? आता ह्या पेंडेंटचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा काय? आपली ऊर्जा वाढवतो, आपली ताकद वाढवतो. आपल्या शरीरामधल्या पाण्यावरती, रक्तावरती हे काम करतं. शरीरामध्ये पाणी 70%, रक्तामध्ये 5-6 लिटर, बरोबर? ह्याच्यावरती म्हणजे 70% भागावरती, 80% भागावरती हे पेंडेंट काम करतं. लावारसाचा दगड असं जिकडे तिकडे कागदावर नाही मिळत. हाच दगड 3.5 वर्षापूर्वी मुंबईमध्ये 8,000 रुपयाला माझ्या मित्राने विकून दिलेला. 1.5-2 वर्षापूर्वी माझ्या घरामध्ये, 2 असतील कदाचित, माझ्या घरामध्ये एक
माइंडेड सुद्धा आहे. मला माहिती मानसिकता कशी काम करत असते, पण कसं काम करतं. मी सगळ्या अँगलने याचा अभ्यास केला आणि मला तरी प्राइस सांगितली त्यावेळेला 3,500 रुपये. मी द्यायला तयार झालो होतो. माझ्या काही मित्रांनी 8,000 रुपयाला सुद्धा घेतलेला आहे, कारण प्रॉडक्ट पॉवरफुल आहे. 1,500 रुपये तुम्ही घेता त्या व्यक्तीला प्रॉडक्ट देता, रोग प्रतिकारशक्ती वाढते, ऊर्जा वाढते, ताकद वाढते त्या व्यक्तीची, मेडिकलचे चांगले बेनिफिट्स मिळतात. हे रोग बरे करत नाही, लक्षात घ्या. रोग प्रतिकार शक्ती वाढवते, म्हणजे आपल्या रोग कमी होतो. आपण चुकीचं माहिती लोकांना माहिती सांगायची नाही. रोग प्रतिकार शक्ती वाढवतं, पाण्यावरती रक्तावरती काम करतं. बरेच वेळे म्हणतात की पाण्यावरती कसं काय काम केलं, आपण ते काही खात नाही, बरोबर ना? आपण काही खात नाही, पित नाही. आता हे फक्त आपण शरीराला कुठे घेऊ, असं ठेवलं, असं हातात धरलं, खिशात ठेवलं तरी काम करणार. ते शरीराच्या आत घुसवायचं नाहीये किंवा असं घालायला लागलं पाहिजे छातीला, असं काही नाही. हा प्रोडक्ट फक्त तुमच्या कपड्यांमध्ये टच झाला तर क्वांटम एनर्जी सायन्स, सायन्स हे सगळं शास्त्र, सायन्सची विद्यार्थी कोण आहे ते? सायन्सला क्वांटम एनर्जी सायन्स हा कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर हे त्या धर्तीवर त्या आधारावर काम करतं. क्वांटम एनर्जी सायन्स तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही येतो मला माहिती आहे, तरी पण कधी सर्च करायचं असेल तर करू शकतो तुम्ही लायब्ररीमध्ये. मी काय करतो लक्षात घ्या, हे पेटेंट केंद्रावर मी ठेवलंय. ही ऑक्सिजनची बाटली आहे, आम्ही काय मंत्रजंत्र टाकून आणलेली नाही. ही बाटली मी कुठे ठेवतोय? पेटेंटवर ठेवणार. बाटलीचा आणि पाण्याचा संपर्क आहे आणि पेटेंटचा आणि बाटलीचा संपर्क आहे. मी हे बुडवलेलं सुद्धा नाही पाण्यामध्ये. पेटेंट बुडवलंय का? नाही बुडवलं. एक 2-3 मिनिटांमध्ये काय करणार आहे, बाटलीच्या पाण्याच्या संपर्कात त्या पेटेंट ठेवणार आहे. हे पेटेंट काय करते, क्वांटम एनर्जीच्या प्रिन्सिपल तत्वाप्रमाणे ते चार्ज करणार पाण्याला. पाण्याला चार्ज केल्यानंतर ते जर पाणी तुम्ही पिलात तर तुमची ऊर्जा वाढते, ताकद वाढते. म्हणजे एक पेटेंट अख्ख्या फॅमिलीसाठी काम करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या मिस्टरांनी घरात घातलं तर ते शेतावर गेले, कारखान्यात कामाला गेले, डेअरीला कामाला गेले किंवा आपल्या उद्योगाला गेले तर घरच्यांचं काय? मग तुम्ही सरळ हे कुलपामध्ये 15 मिनिटं सकाळी सोडू शकता, अंड्यामध्ये ठेवू शकता, भातामध्ये ठेवू शकता. बरं, सगळं आपण पाणी काढतो त्याला बाजूला, तुमच्या माठ असेल, राजत असेल, जे काय असेल, बरोबर? जेवढं मोठं पाणी घ्या, आता बॅरलमध्ये घ्यायचं म्हटलं तर ते अर्धा दिवस टाकतो. काय नाही, जनावरही आमचं दूध दूध असं काय नाही. नाहीतर काही पण सांगू शकतात ना पुढे गेल्यावर लोक, त्याने काय काही गुरांना काय करा, पेटेंट काय दूध लई जास्त होतं, असं काय करू नका. हे ताकद वाढत शिकायला उलट करू नका. हा, असं उलट काय सांगू का, त्याला कळत असतं मला कुठं काय राईट. हे ताकद देते राईट. आता ह्याचा बिझनेसच्या अँगलने फायदा कसा होऊ शकतो बघा. मी बिना मंत्राचं तर काही तुम्हाला सांगणार नाही. तुमची स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे, इथली पाहिजे, त्याच्याशिवाय स्वप्न पूर्ण व्हावे. तुमच्या मुलांची पुढची जर व्यवस्था तुम्हाला करायची आहे, ग्रॅज्युएशनची, मेडिकलला तुम्हाला पाठवायचं असेल, हॉस्टेलला तुम्हाला घालायचं असेल, सैनिक स्कूलला वाचायला तुम्हाला पाठवायचं असेल, आपल्या मुलांना भविष्य तरतूद तरी पैसे पण होणार. आपली भावना चांगली सगळं आपल्याला पुढे चांगलं द्यायचं असतं, बरोबर? हे पैशाशी होऊ शकत नाही. मी तुम्हाला टेक्निक सांगणार. हे तुम्ही पेंडेंट काय करणार आहे, आपल्या घरातलं पाणी तुम्ही हंडावर जे असेल, कळशीमध्ये असेल, बाटलीमध्ये ते चार्ज करणार आणि तुम्ही जर बाहेर निघून गेले तर घरच्या व्यक्तीला हा डेमो व्यवस्थित दाखवून तुम्हाला आता परत डेमो दाखवणार आहे पाण्यावर कसं घ्यायचं. मगाशी जे काही इंग्रज सरांनी दाखवलं, आरडे साहेबांनी दाखवलं, तोच डेमो आहे, पण पाण्याच्या माध्यमातून आहे, बरोबर? जसं पेंडेंट काम करतात तसंच हे पाणी सुद्धा काम करणार आहे. म्हणजे घरात जो जो व्यक्ती येईल, आपल्या घरातले जे महिला वर्ग असतील ते काय करतील, आजूबाजूचे लोक येतातच, बसतातच, है ना? म्हणजे स्टार प्लस टीव्ही असेल तर बघितलं जातं, त्यापेक्षा डेमो 1500 रुपये रोजची मिळणार आहे. घरात बसून आपली महिला 1500 रुपये कमवू शकते, लक्षात घ्या.